सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीचं पात्र सोडून आता नगर शहरात हे सगळं पाणी घुसलेलं आहे। नगर शहर आणि उपनगरांचा संपर्क तुटला आहे। अनेक नागरिक आता घरांच्या छतावर त्यांनी धाव घेतलेली आहे, आश्रय घेतलेला आहे। आणि या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही सगळी दृश्य त्यांनी टिपलेली आहेत। अहिल्यानगर जिल्ह्याला गेल्या 12 तासापासून पावसाने चांगले झोडपले आहे। गेल्या 12 तासांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत आणि अहिल्यानगर शहराला पावसाने चांगलेच झोडपले असून आपण सध्या नगर शहरातील नेप्ती चौक या ठिकाणी आहोत। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही सीना नदी आहे। सीना नदीचं पात्र ओलांडून ही सीना नदी शहरामध्ये, या सीना नदीचे पाणी आतमध्ये घुसलेले आपल्याला दिसतंय। अनेक वसाहती या सीना नदीच्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। ड्रोनच्या साहाय्याने आपण या ठिकाणी पाहू शकतो की नदीने किती रौद्र रूप धारण केलेलं आहे। आपण ड्रोनच्या साहाय्याने या ठिकाणी पाहू शकतो की किती भयानक परिस्थिती अहिल्यानगर शहरात झालेली असून अहिल्यानगर शहर आणि उपनगर यांचा संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।